मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त 500 रुपयात बनवून मिळेल। आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक। मित्रांनो नमस्कार, मी योगेश घुगे। आपण पाहतात सार्थक न्यूज। जनविकास फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। गेल्या 25 वर्षापासून जनविकास फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य करणारे व प्रभागातील सर्वांच्या सुखदुःखामध्ये नेहमी सक्रिय असणारे संयमी राजकारणी, उद्योजक, तुळजाभवानी केटरसचे संचालक श्री बाळासाहेब जाधव यांचा वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये काल संपन्न झाला। या वाढदिवसानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून विप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे, नाशिक महापालिकेतील राष्ट्रवादीचे माजी गटनेते श्री गजानन नाना शेलार, राष्ट्रवादी युवक पार्टीचे नाशिक शहराध्यक्ष नितीन बाळा निगळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। बाळासाहेब जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने लहान मुलांचा सत्कार, रिक्षा चालकांचा सत्कार तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांचे वाढदिवसानिमित्ताने आयोजन करण्यात आले होते। तर सौ सरला बाळासाहेब जाधव व परिसरातील महिला भगिनींच्या माध्यमातून बाळासाहेब जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने 51 दिवे लावून हा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला होता। पाहुण्यांचे स्वागत श्री बाळासाहेब जाधव व सौ सरला बाळासाहेब जाधव यांनी केले। आभार तेजस बाळासाहेब जाधव व तुषार जाधव यांनी मानले। यावेळी जनविकास फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वाढदिवसाला उपस्थित होते। वाढदिवसानिमित्ताने सातपूर शिवजन्मोत्सव समितीचा सत्कार करण्यात आला। अतिशय उत्साहामध्ये श्री बाळासाहेब जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। तर विविध मान्यवरांनी शुभेच्छा देताना श्री बाळासाहेब जाधव हे लवकरच महापालिकेत दिसतील अशाही मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहे आणि आता फुल सेंचुरीकडे वाटचाल त्यांची सुरू झालेली आहे आणि या निमित्तानं या परिसरातील सर्व नागरिक, मित्रपरिवार, कुटुंबियांच्या वतीनं हा जो काही त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे, या निमित्तानं मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि अनेक काम करण्याची त्यांची जी काही क्षमता आहे आणि जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला योग्य दिशा मिळावी मी आणि त्यांच्या मनामधल्या ज्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आमचं सुद्धा त्यांना ते आमचे चांदोडकर असल्यामुळे पाठिंबा आहे। त्यांनी कुठेही कोणत्याही पक्षाकडनं उभं राहावं आमचं काही म्हणणं इथं पक्षाचा काही विषय नाही, हा आमच्या तालुक्याचा विषय, त्यामुळं ते ज्या पक्षांमधून उभे राहतील त्या पक्षात त्यांना आम्ही वैयक्तिक मदत नक्की करू। आमचे जे काही ओळखीचे लोक असतील, आमचे मराठा विद्यापीठ समाजाचे शिक्षक असतील, कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, सभासद असतील, या सगळ्यांना आपण नक्की आग्रहाने त्यांना मतदान करण्यासाठी सांगू। तर त्यांच्या पुढील वाटचालीस मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो। तुम्ही निवडणूक लढवा, मग तुम्हाला बीजेपी कडून लढवायची तर बीजेपी कडून लढवा, त्याच्यानंतर तुम्हाला लढवायची असेल तर शिवसेनेकडून लढवा। आम्ही राष्ट्रवादीवाले सुद्धा तयार आहोत, कोणाकडूनही तुम्हाला तिकीट मिळायची काही अडचण येणार नाही। त्याच्यामुळे कामाला सुरुवात करा, बसून मात्र आता चालणार नाही। थोडेच दिवस राहिलेले, इलेक्शन कधी पण लागल आणि रिझल्ट दिल्लीचा ऐकल्यानंतर सर्वांचे डोळे एकदम पांढरे होतात, परंतु घाबरायचं काही कारण नाही। हा मशीन घोटाळा आहे, आम्ही नाशिक पॅटर्न देऊ का मशीन घोटाळा होणार नाही याची व्यवस्था नाशिक पॅटर्नच्या माध्यमातून पूर्ण देशभरामध्ये जाईल अशी व्यवस्था आमचे जे राजकीय ॲडवायझर आहे त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही देऊ आणि हे गडबड घोटाळा थांबवण्याचं काम सुद्धा बाळासाहेब आम्ही करू। उद्याच्या दिवसाला तुम्ही बीजेपी मध्ये गेले
तरी गडबड घोटाळा करता येणार नाही याची मात्र तुम्ही काळजी घ्या. आणि बाळासाहेबांचा वाढदिवस असा डबल आनंदासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो व आई तुळजाभवानी व स्वामी समर्थांना प्रार्थना करतो की बाळासाहेबांना आरोग्य व त्यांच्या मनातल्या राहिलेल्या काही राजकीय सामाजिक व्यावसायिक ज्या असतील त्या पूर्ण करून या 2 दिवसापूर्वी अक्कलकोटला जाऊन साहित्य सर्व माझ्या मित्रांना नगर सुरू करावं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ अत्यंत आशीर्वाद रूपी चिंतक या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि बाळासाहेबांना ज्या शुभेच्छा देतात. खरं तर बाळासाहेबांना आपण खूप वर्षापासून बघतोय, कायम धडपड, कायम काहीतरी करायचं. अगदी वाचनालयापासून तर केटरिंग पासून तर अनेक व्यवसाय, आता मुलासाठी वेगळा व्यवसाय त्यांनी या ठिकाणी केला आणि काहीतरी करण्याची इच्छा, अजून बऱ्याच गोष्टी करायच्या बाकी आहेत. मला वाटतं या येणारा काळ त्यांच्या सगळ्या मनातल्या कामना पुऱ्या होतील. देखील या ठिकाणी सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. बाळासाहेबांचा सत्कार संपन्न होत आहे. लगेचच आपण या ठिकाणी शिवाजी अप्पा शहाणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील फाउंडेशनच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्मान्य धीरज भाऊ शेळके, सन्मान्य दीपक भाऊ निर्वाण, प्रत्येक कार्य संपन्न होत आहे. त्याचबरोबर निळकंठेश्वर नगर सर्व रहिवासी पत संस्थेचे चेअरमन सन्मान शिंदे, त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले सर्व पिंपळगावचे बावले पाटील, मान्यवरांना विनंती आहे, एकादशी आणि शनिवार असल्या कारणानं तिचे अध्यक्ष दादाजी निगळ हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्याचबरोबर आवरे काका यांचं देखील फाउंडेशनच्या वतीनं हरिभक्त पारायण सन्मान्य सर्जेराव अप्पा शिंदे या ठिकाणी आलेले आहे. त्यांचं देखील फाउंडेशनच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्याच्या बॅक साईडला एकादशी असल्या कारणानं शाल, बॉटल व पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. या ठिकाणी सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं सन्माननीय बाळासाहेब सर्वांना विनंती आहे की अल्पोपहाराची व्यवस्था या ठिकाणी करणे. या ठिकाणी खानदेश हित संघाचे सन्माननीय विलासजी पाटील यांच्या वतीनं श्री बाळासाहेब जाधव यांचा या ठिकाणी अपूर्व मंडळ सर्व शिक्षक वृंद आपल्या घरातील नाही तर अंतर्मनातील कचरा हे दररोज. त्याचबरोबर आजच्या सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांच्या कार्याचं सुंदर असं अचूक शब्दबद्ध असं या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.